मित्रांनो, वेलकम टू द डे 74 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आपण आलेलो आहोत जे स्कूल ऑफ आर्टमध्ये. पण आज आपण आलो आहे एका शूटसाठी. कुठल्या मित्रांना भेटायला ना आलो. ऑफकोर्स मित्र असतील त्यांना भेटू, पण आपला आज शूट आहे एक विथ कुणाल विजयकर सर, ज्यांचा शो आहे खाने में क्या है. आलेले ऑलरेडी इकडे. कसा आहेस तू? व्हेरी गुड. आय एम अ बिग फॅन ना, बाय द वे. मी खूप बघतो तुझं, नेहमी बघतो, रेग्युलरली बघतो. फर्स्ट ऑफ थँक्यू फॉर कमिंग. हाय कुणाल. हाय हाय. हॅलो सर. हॅलो 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 हॅलो. कसे चालले ब्लॉग्स तुझे? गुड. सुपर. गुड आयडिया ना तू शूटर. परफेक्ट, एकदम परफेक्ट. मी तुझा शेवटाचा जेजेचा ब्लॉग बघितला, जे पावसामध्ये करत होतो. मला वाटते त्यांचं पुण्यतिथी वगैरे, तुझ्या जयंती पुण्यतिथीची. व्हेरी गुड. सुपर. ओके, सांगू तुला मी काय प्लॅन आहे आपला, काय विशेष काय नाही. मी बघ लंच टाइम होईल तेव्हा जास्त हो, पब्लिक आहे ना. एवढं मी ऑनेस्टली आमच्या मी पण होतो ना इकडे स्टुडंट अप्लायड आर्टला. आमच्या वेळी एवढं कधी शांत नव्हतं, कारण बाहेरच पोरं, वर्गात कोणच नसायचं शांत. नॅशनल दिसत घ्या. सो मित्रांनो, वी आर बॅक कॅमेरा चालू आहे. सो आपण आहोत कुणाल सरांसोबत, कुणाल विजयकर एज यू नो. अँड तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. ऍक्च्युली आम्ही आता एक शूट करतोय. ते शूट झाल्यावर मी खूप साऱ्या गप्पा तुमच्याशी मारणारच आहे, बिकॉज आय हॅव फ्यू क्वेश्चन्स टू आस्क. बट आय स्टार्ट विथ अ व्हेरी स्वीट मेमरी अँड हाऊ लाईफ सर्कल्स है ना. माझा एक मित्र इथे फाईन आर्टचाच, फ्रॉम पेंटिंग, अनिकेत विश्वासराव नाव आहे त्याचं. ठीक आहे, माझाच बॅचमेट आहे. तर एक त्याला असं खूप फूड अँड ऑल खूप आवडतं. म्हणजे आम्ही असं बनवतो जेवण, एकत्र बनवून जेवण वगैरे बनवून स्वयंपाक करून खातो. मी खूप प्रॉपर फूडी, आणि मी बनवून खायला मला आवडतं खूप. तर आम्ही दोघं, त्याला पण खूप आवडतं, आणि त्याला फुल टॅमॅटो आणि लेयर्स वगैरे कांदा, आम्ही असे खूप असे इन डेप्थ बोलत असतो. आणि तुमचा जवळजवळ शो चालू झालाय तो रेग्युलरली बघतो. म्हणजे असं फुल त्याला आता माहिती नाही मी तुमच्यासोबत शूट करतो. तर आम्ही डिस्कस करायचो युअर एपिसोड, की काय खातात यार असं तसं, आणि कसले ते. आणि ही लव्स द वे यू ईट फूड, लाईक तुम्ही ज्या प्रेमाने खाता ना, ही लव्स दॅट. तर एकदा तो बोलतो की अरे कसले खातात. मी त्यांना मेसेज टाकला आणि तुम्ही त्याला रिप्लाय दिला Instagram वर. मग त्याला कळलं की आपल्या डाटचे त्यात आपल्या केलं असं. आणि आज मी तुमच्यासोबत त्याच गोष्टीचा एपिसोड शूट करतोय. घेऊन यायचा जॉब करतो त्याच्यामुळे तो आला अनिकेत पीस पाहत राहा आणि खात राहा आणि कुक करत राहा. आणि इफ ही ऑर्गनायझेशन आपण एकत्र पण एकदा खाऊ. येस, ते पण करूया आपण एकदा, नक्की काहीतरी प्लॅन करूया. बट दिस इज वन मेमरी. आणि असं कुठून म्हणजे दिस वी वर टॉकिंग 2022 मध्ये वगैरे आम्ही काहीतरी बोलत होतो. आता 2 वर्षांनी आय एम अ पाहुणा इन हिज शो. आणि मेन म्हणजे आम्ही जेडी क्लाउड मध्येच करतोय. ही खूप भारी गोष्ट आहे. आपण आता आम्ही जरा शूट करून घेतो, तुम्ही BTS बघून घ्या, मग आपण सरांशी बोलायला येणार, गप्पा मारूया.
आमचं जस्ट शूट झालेलं आहे आणि आज मला कळलं कसं तुम्ही मला वाटलं की तुम्ही फुल जेवण मला तुम्ही एवढं जेवून बोलता कसं मला आज कळलं. इट्स अ व्हेरी गुड वे टू यु नो शूट. फुटेज पाहिजे मी पाठवतो. सो मला सर तुम्ही हे सांगा की सिन्स मी ऍक्च्युली ना जे बद्दल ऑलमोस्ट आता 3 व्लॉग बनवले अँड पीपल लव्ह टू लिसन अबाउट जे अँड माय जर्नी वगैरे. पण मला आज तुमची जर्नी ऐकायची की हाऊ वॉज द टाइम, कसा होता तो वेळ जेव्हा तुम्ही जे मध्ये होतात, काय तुम्हाला आता ज्या गोष्टी आठवतात मला फक्त सांग. मी सांगू तुला खरं, मी देव जाणे का 10वी पास झाल्यानंतर मी सायन्स चूज केलं. मला बोललेलं मला जेजेलाच जायचं ना, मी कमर्शियल आहे आपलं कॉमर्स घेतो आणि मी 12वीत फेल झालो. मग मी परत बसलो आणि मी परत फेल झालो. आता माझ्या फॅमिलीमध्ये 2-3 आर्टिस्ट होते, एक जे मधून होते, एक आर्किटेक्चर मधून होते आणि त्यांचं जरा चांगलं चाललं होतं. मी बोललो इट्स नॉट अ बॅड आयडिया जे मध्ये झालं. मला ड्रॉइंगची पहिल्यापासून हौस होती. आय यूज्ड टू ड्रॉ इव्हन ॲट होम, इव्हन ॲज दिस थिंग. तर इकडे आलो मी, एंट्रन्स एक्झामसाठी बसलो, ऍडमिशन नशिबाने मिळाली मला आणि एक सॉलिड कल्चर शॉक झाला. कल्चर शॉक. हा, कारण आय केम फ्रॉम सॉर्ट ऑफ साऊथ मुंबई इंग्लिश स्पीकिंग स्कूल अँड आय लँडेड अप इन दिस प्लेस जिथे इव्हन मास्टर शिकवायचे मराठीमध्ये. हो ओके, हो हो एक्झॅक्टली. बिकॉज आय एम अ महाराष्ट्रीयन, मला मराठी बोलता येते आणि समजते, पण एक कल्चरली सॉलिड शॉक झाला मला. तर मी आय शुड स्टॉप अटेंडिंग कॉलेज. मी कसं हाऊ कॅन यू सिट इन अ क्लास अँड पीपल आर टॉकिंग मराठी ओव्हर देअर, यु नो, हे असं जर सायकोलॉजिकली झालं मला. पण नंतर हळूहळू एक मग घरी समजलं की या दांड्या मारतोय, 3 जणी कॉलेजमध्ये घेतल्याच नाही आहे. आणि मग आई वडिलांनी जरा झोप काढलं, तेव्हा मग थोडं पेटली की इफ आय डोंट डू दिस आपलं पुढे काय होणार नाही, नथिंग इज गोइंग टू हॅपन. सो आय स्टार्टेड अँड देन आय मेट माय फ्रेंड्स इन दिस अँड दॅट फ्रेंड्स देन bonded, you know, the whatever my JJ experiences is because of the people. Correct. And I can say this today is that just being over here in this campus, irrespective of what happened in class, just being here is what taught me everything. Just existing. We have fantastic library. Library बहुत बढ़िया library. सो मित्रांनो स्टोरी काइंड ऑफ सेमच आहे माझ्यासोबत, पण तेच सगळं घडलंय. सो हे माणसांबद्दल आहे आणि इथल्या जागेच ते आहे. मला असं वाटतं की जे शिकतो आपण नंतर तेच सगळ्या गोष्टी आपल्याला इथे असताना असं वाटतं की हे काय चालू आहे, हे का करतोय मी, हे का ते का, पण बाहेर पडलं ते सगळं महत्व समजतं की इथे जे शिकलो सगळं बाहेर लॉजिक कसं अप्लाय होतंय आणि ते किती हेल्प करतंय आपल्याला. ॲब्सोल्युटली करेक्ट. सो दॅट्स द फन ऑफ जे. So I give my most important years over here. Correct. आणि तुमच्या वेळेला कॉलेजमध्ये आता बरेचसे आपल्या कॉलेजमधनं ऍक्टर्स आणि यु नो मोठी लोक बाहेर आले. तुमच्या वेळेला असे कोण होते लोक तुमच्या बॅचच्या आसपास? सो उद्धव ठाकरे had just passed out. Okay. Raj Sahib was in class with me. Same batch. Oh, same batch. Raja ठाकरे. आणि मग अमोल पालेकर वगैरे वर फार्म ऑफ सिनियर. आमच्या बॅच मधून मग ऍक्टिंगच्या तर्फे कोण वळलं नाही, यु नो. मीच एक अमोल पालेकर अँड आय हॅड I have a very good experience to sorry a kissa to share. I was the GS of the college. One random day, so आज संध्याकाळी इनॉग्रेशन सेरेमनी आहे अँड आय वॉज सम ओव्हर देअर नियर द चाफा अँड आय वॉज वॉकिंग. इथे ते चालू आहे, काहीतरी बोलणं चालू आहे आणि अचानक एक गाडी येते मस्त. सगळे बघतायत, मी पण बघतोय. गाडी थांबली अशी रॅन्डमली मध्येच, दरवाजा उघडला आणि हाफ चड्डीवर एक माणूस बाहेर आला. दॅट वॉज अमोल पालेकर. ही लुक्ड ॲट मी लाईक. मी गेलो, त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, मला म्हणले एक्झिबिशन दाखव आणि ही टुक मी आणि संध्याकाळी इनोव्हेशन. त्याच्यामुळे एक्झिबिशन बंद आहे, लाईट वाईट बंद आहे. बोललं सर संध्याकाळी एक्झिबिशन नाही मला आत्ताच बघायचं, माझ्याकडे वेळ नाही, मी आज आलोय, मला दाखव. ठीक आहे. मी असं डीन सरांना फोन लावला, फटाफट सगळं ऑन केलं आणि मी ते पर्सनली असं खांद्यावर हात ठेवूनच माझ्याकडनं बघत होते. सगळं एक्झिबिशन त्यांनी बघितलं, बसले गाडीत, ओके थँक्यू आणि निघाले. आणि आय वॉज लाईक की
अमोल पालेकर होते. अरे 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 वाईवडी मीच होतो तिकडे मला इकडे आणि घेऊन गेला डायरेक्ट ते. इट वॉज सो. पालेकर द थिंग अमोल पालेकर इज the average Indian person thinks of him as only छोटी सी बात आणि पिक्चर, पण त्याचे जे थिएटरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इट इज अनबिलिव्हेबली लार्ज. तसंच वास्ट वर्क. मी एक पिक्चर केलं होतं, ऍक्टिंग केलं होतं, अब तक छप्पन, नाना होता. मी येणारच होतो त्याच्यात, पण तुम्ही स्वतः झालात तर. पण आणि नाना इज नोन टू हॅव अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू वर्क विथ. ओके ओके. सगळ्यांना बोंबा बोम. पण आय थिंक माय रिलेशनशिप, बिकॉज आय टोल्ड हिम आय वॉज फ्रॉम JJ, चेंज झालं. ओ म्हणजे मी भेटल्यावर पहिली गोष्ट ही सांगायची मला. हो, तू नानाला भेटलास तर सांग, आय एम होपिंग गणपती त्याच्याबरोबर शूट करायला. ओके. जर नाना अग्री झाला तर करतील. पण येस, सो हिज रिलेशनशिप विथ JJ अँड थिएटर इज सो स्ट्रॉंग. तेव्हा न थिएटर आणि JJचा खूप संबंध होते. आम्ही पण एकांकिका वगैरे करायचे. आमची, मी नाही कधी काम केलं, पण ऍक्टर अदर स्टुडंट्स यूज्ड टू डू. पण आता नाही तेवढं. दॅट कनेक्शन इज नॉट देअर. बट मला सर, तुम्ही आता अब तक छप्पनचा किस्सा काढलाच आहे. सो अब तक छप्पन इज दॅट वन फिल्म आय लव्ह सो 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 मच. कारण की त्याच्यामध्ये नाना पाटेकरचा जो स्वॅग आहे आणि जे कसलं काम केलंय, आणि तो ओव्हरऑल सगळ्याच जो तुमचा ग्रुप आहे एन्काउंटर स्पेशलिस्ट, त्याच्यामधली जी बँटर आहे, तो मुतायचा सीन आणि हे आणि ते, आणि तुम्ही जे करता इतकं म्हणजे डायलॉग वाला पाठ असे असतात ना मूवीज जे आपल्याला आवडतात डायलॉग, आणि इट इज जस्ट असं एक बॉईज फिल्म पण वाटते मला ते. आम्ही एकत्र बसून असे फुल अरे काय डायलॉग मला, अरे रिपीट वर कसा तो कॉल चालू असतो नाना पाटेकरचा त्या ह्याच्याबरोबर, आणि तो बायकोला सोडत पण असतो आणि लेफ्ट घेऊ का राईट घेऊ का, आणि हे तुझी मध्ये रुक रे, आणि काय खतरनाक सीन आहे. तर मला तुझे काही तेव्हाचे मला जर तुमचे किस्से ऐकायला मिळाले ऑन द सेट, काय झालं असेल किंवा काय फन, तर मला खूप मजा येईल आणि ऑडियन्सला पण खूप मजा येईल की ऐकायला. तर एक सीन आहे जिथे नाना इज एंटरिंग द ऑफिस. ओके. आणि इम्तियाज जो तो एकाला इंटरोगेट करतोय आतमध्ये रूम मध्ये, आणि नाना येतो, क्या चल रहा है अंदर करके पूछतो, तो विचारतो. आम्ही सगळे असे बाहेर उभे राहिलेलो आहे, आणि मग तो जातो आणि त्याला सांगतो इसको भेज दो, किसने बोला इंटरॉगेशन करने को वगैरे वगैरे. आणि मग तो इम्तियाज जो कॅरेक्टर आहे तो माझ्याकडे येतोय, मी तिकडे वडापाव खात बसलेलो आहे, आणि जशी मला लाईन बोलायची होती तसा मी एक बाईट घेतला होता आणि असं निघत होतं, कट 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 कट, वन मोर परत. हे 4-5 वेळा केलं. माझा टायमिंग खाण्याचा आणि लाईन बोलण्याचा जुळतच नव्हता म्हणून. आणि कारण आम्ही सिंग साऊंड करत होतो, वन ऑफ द अर्लिएस्ट फिल्म्स टू डू सिंग साऊंड. देयर वाज नो डबिंग अँड ऑल, सो दे वॉन्टेड एव्हरीथिंग टू बी डन प्रॉपरली, सो दॅट इज माय वन. नंतर नाना बरोबर पण नानाचा गणपतीकडे बसायचा माहीमला, आम्ही जायचे, तर मी त्याच्याबरोबर शूट केलं होतं. माझा जो फूड शो जो मी टाइम्स नाववर करत होता, त्याच्या घरी ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषीची भाजी, बेस्ट ऋषीची भाजी. ऋषीची भाजी, किती टायवर ऍक्च्युली ऐकलं मला, पण बनवता का नाही म्हणजे असं होतं मला कधी कधी. बरोबर, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी करतात. बट येस, ग्रेट. अँड आय जस्ट वॉन्टेड की अजून एक प्रश्न होता माझ्याकडे की सायरस ब्रोचा आणि यू गाईज आर व्हेरी लाईक MTV आणि मग टाइम्स, आणि मग तेव्हापासूनचे तुमचा जो शो पण होता मध्ये, फूड शो एक तुम्ही करायचे, किंवा how is that guy, because I have listened to his podcast and everything. So एक तर मला माहिती आहे बोलू देत नाही कोणाला अजिबात, म्हणजे he's like फायरिंग चालू असते, but he's a very fun person as a, म्हणजे जेवढं ते समोर. आता ते कसं फ्रेंडशिप, माय फ्रेंडशिप इज 33 years old now. Oh wow. ओके. त्याचाच मेसेज येतोय बघ, shall I order for you? Are you coming for lunch? Can't just say I'll eat something, send the car, running late. It's चालेलं आहे. So he's much younger than me. He's about 8 years younger than me. Okay. He was my senior in English theatre. Because he started theatre when he was some 12-14 years old. Correct. आणि त्याने मला पहिला ऑडिशन केलं होतं नाटकासाठी. आणि आमची तेव्हापासून जी वाटलीतलं वादळ आमचं, we spent a lot of great times working together and also partying together.
Now his daughter and his son are closer to me than he is. That's so sweet. No, but he's great. He is not as funny in the house. हा He is like one old crotchety. ते मी व्हिडिओ बघतो त्यांच्या बायकोसोबत टाकलं बायकोचं भांडणं. खतरनाक Only person who has made his wife and his fight go viral is him. इज हिम. आणि मला एक विचार, तुम्ही ऍडव्हर्टायझिंग केलं म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मध्ये होतात, हा. देन हाऊ डिड यू टर्न इन टू ऍक्टिंग अँड व्हॉट वॉज दॅट डिसिजन? कसं झालं ते? मला लहानपणापासून ऍक्टिंगची हौस होती. आम्ही घरात नाटकं, स्कूलमध्ये नाटकं करत असायचो. बट यू नो यू ब्रॉट अप इन अ मिडल क्लास बॅकग्राऊंड वेअर यू आर वरीड अबाउट तुमचं पुढे खायचं याचं काय होणार. यू आर युज टू अ सर्टन लाईफस्टाईल. आणि हे नाटक करून लाईफस्टाईल मिळणार नव्हती असं मला वाटलं. सो मी बोललो गपचूप आपण नोकरी करूया. ओके. The luck is that the advertising agency that I worked for, which was Dikunas, had Sylvester Dikuna, who was a doyen of English stage, ओके. and Bharat Dabolkar, who also worked in the same company. करेक्ट. So एक त्या एजन्सी मध्ये नाटकाचं माहोल होतं. They were all doing plays at the same time. तर 5:30च्या नंतर रिहर्सल. सिल्वेस्टर डिकुनाने मला विचारलं की मी एक नाटक करतो, एक रोल करशील का? करूया ना आपण, काय हरकत आहे. तिकडून जी सुरू झाली ते जवळजवळ फॉर नियरली 10-12 इयर्स वर्षाला एक नाटक करत गेलो. मग नंतर त्याच्यानंतर आय रिअलाइज दॅट थोडं टीव्ही हॅज जस्ट स्टार्टेड. मग टीव्ही सिरियल केली, सिटकॉम. देन आय रिअलाइज की टीव्ही मध्ये आय एम गेटिंग मोर मनी दॅन आय एम ऍडव्हर्टायझिंग मध्ये मिळतंय मला. सोडून देऊया फुल. सोडून दिलं आणि देन मग फुल टाइम ऍक्टिंग मध्ये लागलो. जे मला कॉलेजमधून बाहेर पडून जे गट्स नव्हते त्याला गट्स यायला जर 10-12 वर्ष वाटले की फ्रीलान्स मध्ये आपण एकटं स्वतः काहीतरी करू शकतो. नाहीतर नोकरी बरी, महिन्याच्या एंडला पगार मिळतो, हे सगळं सेफ. बरोबर. दॅट्स द टफ थिंग. लाईक इवन आय लाईक ते मला पण आता फील होतं की ते असतं ना की पगार नाही येणार आहे, बट स्टील यू हॅव टू बी कॉन्फिडेंट इनफ ऑन युअर टॅलेंट की होईल, त्यांना काहीतरी होईल. But this is the thing. This is where I feel bad that I did not have the guts then. समजा मी पण तेव्हा बाहेर पडलो असतो तर आता आय एम नॉट सेइंग माझ्यावर काय वाईट झालं, but I could have done more things. And this is lesson for everybody. आपले मिडल क्लास व्हॅल्यूज जे असतात ते कधी कधी थांबवतात आपल्याला फ्रॉम टेकिंग स्ट्रॉंग डिसिजन्स और डेअरिंग डिसिजन्स. रिस्क इज द वर्ड. करेक्ट. रिस्क. मला तर माझा तर तोच फंड आहे की बिंदास रिस्क घेतली पाहिजे. म्हणजे आता मी कुठली मोठी गोष्ट घेत असेल विकत किंवा काय करत असेल, आता जसं मी नवीन एक मोठी गोष्ट करतोय तर मी तेच विचार करतो की काय होईल मॅक्स. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण केलं ना, बट मग आपल्याला फक्त ते असं वाटत असं की ते नाही होत आहे कारण की आपल्याला काय दिसत नसतं पुढे काय होणार आहे. जे माहिती असतं ते गोष्टीबद्दल आपण कॉन्फिडंट असतो, पण जे होणार आहे काय त्याच्याबद्दल कॉन्फिडंट नसल्यामुळे आपल्याला त्यासाठी काय हे वाईटच होईल. बट ॲट द सेम टाइम जो मी निगेटिव्ह विचार करतो माझ्या मनात एक थॉट येतो की आपण पॉझिटिव्ह विचार करून बघूया, चांगलं झालं तर काय काय होईल. तसं झाल्याने एक नवीन मोटिवेशन मिळतं. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये थोडं टॅलेंट असेल, थोडं स्किल असेल आणि आपण अलर्ट असू तर आपण कुठली पण गोष्ट, म्हणजे मी तरी आजपर्यंत त्याच बेसिस वरती सगळ्या गोष्टी आयुष्यात केल्या आहेत. पण तेच आहे ना, सी ऑपॉर्च्युनिटी येत राहते, आपण सीज करायला पाहिजे ती ऑपॉर्च्युनिटी. कधी कधी आपण घाबरून नाही करत ती सीज ऑपॉर्च्युनिटी आणि रिस्क टेकिंग. मग नंतर रिग्रेट करायला पाहिजे. मी सगळं रिग्रेट करतो. मला फिल्म मेकिंग, ऍड फिल्म मेकिंगची ऑपॉर्च्युनिटी आली होती, मी बोललो नाही, सोडून नाही करायचं. असे 2-3 मी एक फिल्म डिरेक्ट पण केली. हो. फ्रूट अँड नट. पण त्याच्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी आली, ती बोला नको रे, आपलं काम आपण करतो ते बरं चाललंय, आपण कशाला कुठे भानगडीत पडायचं. दिस इज व्हॉट स्टॉप्स यू, विच इज आय एम टेलिंग पीपल शुड नॉट डू. बी मोर लाईक हिम देन बी लाईक मी, इज व्हॉट आय एम सेइंग. करेक्ट. थँक्यू सो मच सर. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून आणि तुमच्याबरोबर पण मजा आली. एपिसोड शूट करून खूप मजा आली. कधीपासून मला तुम्हाला भेटायचं होतं, पण आय लव्ह मीटिंग पीपल ओनली फॉर वर्क. आणि देन याच्यानंतर मी खूप भेटू शकतो तुम्हाला, पण ते पहिलं जे भेटणं ना ते मला कामानिमित्त भेटणं. का माहिती का काय लॉजिक आहे याच्या मागे, पण मला खूप आवडतं की असं कामासाठी लोकांना भेटायचं, आधी मित्र व्हायचा कामातून आणि मग देन यू कॅन कॅरी ऑन. बट आपण काहीतरी एक ऍक्च्युअल फूड मेकिंग काहीतरी करणार आहोत. मी काहीतरी प्लॅन करतो आणि आपण नक्की वी विल डू एनिथिंग. ग्रेट. तू बोलशील ते करूया आपण. थँक्यू सो मच सर, खूप मजा आली. कुणाल विजयकर सर यांचा शो आहे
खाने में क्या है, त्याला लगेच सबस्क्राईब करा. खाली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आमचा एपिसोड पण येईलच लवकर, तो पण तुम्ही बघूनच घ्या. तुम्ही BTS आता काइंड ऑफ बघील, पण त्यात तुम्हाला काही समजणार नाही, कारण आम्ही काय बोललो ते काय माहितीच नाही तुम्हाला. पण आणि त्यांना इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. मस्त मस्त खासे आयटम टाकत असतात ना, की खायचे तोंडाला पाणी येतं. भूक लागत नसेल त्यांना फॉलो करा, लगेच भूक लागेल, वजन पण वाढेल. हा. मित्रांनो, निघालो मी, शूट संपलेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप मजा आली. खूप भारी माणूस आहे. तुम्हाला कसा वाटलं त्यांच्या आठवणी आणि ओव्हरऑल ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं माहिती आहे, सबस्क्राईब राईट नाउ. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशनला कंप्लेंट करीन मी.